आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालो पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली खतखत। 2019 साली उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला, शिर्डीतून अमित शहांचा हल्ला बोल। भाजपला मदत करण्यासाठी आम्ही उठाव केला, ठाकरेंना भाजप आता जवळ करणार नाही, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकानं हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल। अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा, शेकडो कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 3 जणांवर गुन्हा दाखल, नंदुरबार प्रकाशामध्ये पोलिसांची कारवाई। बनावट पावतींसह बायोडिझेल वाहतुकीचे टँकर जप्त, धुळ्यात 40 गाव चौफुली परिसरात कारवाई। चौकीदाराला बांधून ठेवत तिरुपती बालाजी मंदिरात दरोडा, दानपेटीतील लाखोंची रक्कम लांबवली। नाशिक शहरात पुन्हा एमडी ड्रग्ज सापडले, पंचवटी परिसरातून 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेच्या पहिल्या विधीला सुरुवात, उत्साही वातावरणात तैलाभिषेक विधी पार पडणार। राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त खामगाव ते सिंदखेड राजा निघाली संस्कार ज्योत यात्रा। नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सायकल रॅलीचं आयोजन। नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सव 2025चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। सिंदखेड राजाचे आमदार मनोज कायंदे यांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं। राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज जिजाऊंना अभिवादन केलं। शाकंभरी पौर्णिमेनिमित्तानं देवीला 60 भाज्या विक्रीसाठी बाजारात दाखल। नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज काँग्रेस कार्यालय येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली। खवय्यांसाठी गोड बातमी, पुण्याच्या मार्केट यार्डात कोकणातील आंब्याची पहिली पेटी दाखल। अमरावतीत डीमार्ट मधून आणलेल्या बिस्किट पुड्यातच निघाल्या आळ्या, कारवाई करण्याची ग्राहकाची मागणी। नांदेड जिल्हा केंद्रीय कमिटीच्या वतीनं आज काँग्रेस कार्यालय येथे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली। शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी देशमुख कुटुंबियांची आज भेट घेतली। मकर संक्रांती निमित्तानं विविध प्रकारच्या पतंगांची सजली बाजारपेठ, मागील वर्षांपेक्षा यंदा 10% भाव वाढले। गोंदिया जिल्ह्यातील विविध तलावांवर विदेशी पक्ष्यांचं आगमन। येत्या 18 तारीखला देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ नांदेडात मोठा मोर्चा काढण्यात येणार, खासदार रवींद्र चव्हाण यांची माहिती। राजमाता जिजाऊ जयंती निमित्तानं महाविराट अभिवादन रॅलीचं आयोजन आज संभाजीनगरमध्ये करण्यात आलं। भिवंडीत मनसेचे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन संपन्न, जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।